This is a CBS News special report. I'm Nora O'Donnell in New York. It is 2 o'clock. The Manhattan Criminal Court now. Ladies and gentlemen, Dasha Patulakai Raja Dalal is Farar. Police and his friends are finding him. आप देख रहे हैं PMN न्यूज और मैं हूं नाइला भट्टी। नजर डालते हैं आज की खबरों पर। हे चॅनल, वेलकम टू माय गाईड्स। तर आज आम्ही खूपच हार्ड टॉपिकवर डिस्कस करतोय। हृदयावर एक काळीच ठेवून दगड ठेवून एक खूप मोठी आम्ही हे करतोय। सो तुम्हाला माहित असेल DP दर्शन रजत दलाल, सो त्यांनी काहीतरी कांड केलाय आणि तो फरार झालाय गाईज। तर काय कांड आहे तो अजून आम्हाला पण माहित नाही, अद्याप स्पष्ट आहे तो, बट तो फरार झालेला आहे। अँड आम्ही PPM थ्रू काही त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न करतोय आम्ही। PPM प्लस HDM प्लस मैत्री फॉर आमच्या सेव्हिंग्सने आम्ही त्याच्यासाठी आम्ही प्राइज रिवॉर्ड ठेवलेला आहे। केलेले त्याला अरेस्ट कृपया करून पोलिसांनी नाही करावं। सो तुम्ही बघू शकताय वॉन्टेड आम्ही टाकलेला आहे। कॅमेरामॅन तू लाईक तर असा सीन आहे। सो तुम्ही बघू शकताय, थोडं क्लोजअप घे बेटा। अरे कॅमेरामॅन तुझ्या हातातलं दाखवून दे ना। नाही ते 3x मध्ये नाही दिसणार। हां, तर हे आहे। सो याची बाजूला पण तुम्हाला PDF दिसून जाईल। सो असा सीन आहे। पण ज्यांनी पण दर्शन सापडेल त्यांनी लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट करा। कमेंट बॉक्समध्ये त्यांचा नंबर ड्रॉप करा। अँड मी कंटिन्यू कमेंट बॉक्स चेक करतोय। पांडे पण कंटिन्यू मी पण करत राहील। दर्शन, जर तू हा व्लॉग बघतोय तर घरी ये भाई। काही झालं काही टेन्शन घेऊ नको, आम्ही सर्व तुझ्या सोबत आहे। आज हर्षल उपस्थित नसल्यामुळे हर्षलला अजूनपर्यंत आम्ही कळू दिलेलं नाहीये। हर्षलला आम्ही नक्की शोध घेऊ त्याचा। आणि इंडियन रुपीज मध्ये तुम्हाला जर समजत नसेल म्हणजे हे डॉलर आहे, इंडियन रुपीज मध्ये हे होतं 8,55,00,000 गाईज। 10 लाख पैसा राहील गाईज, पैसा शोधा फक्त तुम्ही। 10 लाख रुपये करून तुम्ही शोधा आणि कुठे भेटून जाईल तुम्हाला काना कोपऱ्यात। लिवो घेऊन पळाला आहे। लिवोचा नंबर 4544 नंबर आहे लिवोचा। आणि माझीच गाडी येते अनफॉर्च्युनेटली। आणि ठीक आहे, आम्हाला गाडीचा काही इश्यू नाहीये का पांडे? बरोबर आहे, 8 करोड भेटले, मला खुश आहे। हे आहे। सो आम्ही आता शोध घेतोय। आम्ही आता इथे आलेलो आहे। आम्हाला काही सोर्सेस पासून काहीतरी खबर भेटलेली आहे की तो स्नॅपचॅट लोकेशन आम्हाला समजले जसं स्नॅपचॅट लोकेशन या फिरायला जागा भाई तू काय करतोय? हे चॅनल, वेलकम टू माय गाईज। तर आज आम्ही इथे का उपस्थित आहे तुमच्यासाठी, सो हे तुम्हाला आता कळलं असेल मागच्या व्हिडिओ मध्ये। पूर्ण जो तुम्ही व्हिडिओ बघितला, बट आता पांडे तुम्हाला काही सांगेल की काय आता पुढचे अपडेट्स आहे वगैरे, काय घडामोडी घडल्या आहेत त्याच्यानंतर। पांडे सांग। गाईज तुम्हाला माहितीच असेल, आमचे ऑडियन्स असतील, ते आमचे व्ह्युअर्स असतील, त्यांना माहितीच असेल की आमच्या ग्रुप मधला दर्शन प्रदीप पाटील उर्फ रजत दलाल हा 3 दिवसापासून लापता आहे। आम्हाला काहीच माहित नाही तो कुठे गेलेला आहे। पोलिसांनाही अद्याप अस्पष्ट आहे की त्याने काय गुन्हा केलेला आहे। आणि तो माझी गाडी घेऊन फरार आहे। गाडीचा नंबर तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये समजला असेल, 4544 ब्लॅक कलरची होंडा लिव्हो। अँड गाईज आम्ही असं नाही की शोधण्याचा प्रयत्न नाही केला, ऑफ कॅमेरा सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केले। प्लस हर्षलला आम्ही ती गोष्ट नंतर डिस्क्लोज केली। हर्षलनी पण खूप रडला तो आणि त्यांनी खूप जास्त शोध घ्यायचा प्रयत्न केला। त्यांनी आमच्या समोर जवळजवळ 200-300 फोन फिरवले। अँड तो फार्म हाऊसवर पण चक्कर मारायला गेला होता। अँड आम्ही तो जेव्हा फार्म हाऊसला गेला, आम्ही गंगेवर पण चेक केलं की तो कुठे आहे कुठे नाही। आम्ही ऑलमोस्ट पूर्ण नाशिक छान मारलेलं आहे की कुठे काय, बट तो आम्हाला आतापर्यंत तरी कुठे भेटलेला नाहीये। सो त्याच्या काही मेमरीज आम्ही काल डिस्कस करत होतो, पांडे आणि मी। सो पांडे आणि मी काल पूर्ण दिवस आम्ही सोबत होतो। तर मग हेच चालू होतं खूप टाइम पासून। तर सर करून आणा तेव्हा। सो मग आम्ही खूप जास्त हार्ड टाइम म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला सांगायला हवं होतं की तो कुठे चाललाय किंवा त्यांनी काय केलंय।
हाच टाइम आहे. तर मग त्यांनी सांगायला हवं होतं, अरे ती नवी हा यूज म्हणून. सो मग आम्ही बऱ्याचदा त्याला विचारलं पण, कारण तो खूप त्याचा मूड ऑफ चालू होता त्या टायमाला. तर आम्ही बऱ्याच त्याला विचारलं पण, हे जाऊ कपडा अरे भाई खूप टाइम पासून आम्ही त्याला विचारत होतो की काय नाही, बट त्यांनी आम्हाला कधी सांगितलंच नाही. बरोबर. खरं. तो म्हणजे अशा काही भीतीदायक गोष्टी आम्हाला सांगायचं नाही, लपून ठेवायचं तो या गोष्टी. आणि त्याचा मूड कंटिन्यू ऑफ राहायचा. जेव्हा आम्ही त्याला विचारायचो ना काय आलं काय, मूड कंटिन्यू ऑफ ठेवायचा. त्यालाच माहिती त्याचं दुःख काय आहे आता. आम्हालाही माहित त्याचं दुःख. लहानपणापासून तो कसा राहतोय, कसा काय जगतोय, हे सिक्रेट रिव्हील नाही करायचं. आमचं आम्हाला माहिती. सिक्रेट झालं पाहिजे. हे आमचं आम्हाला माहिती कसा राहतोय तो. तर आज आम्ही त्याला खूप ठिकाणी शोधलेलं पण आहे. जसं पांडे तुम्हाला सांगेल, खूप ठिकाणी आम्ही त्याला शोधलं, बट तो कुठे भेटलाच नाही आम्हाला, फॉर रिअल सांगायला गेलं तर. आणि आम्ही स्टोरीज वगैरे पण अपलोड केल्या. पीपीएम वर स्टोरी आहे, हर्षलनी स्टोरी टाकली, मी स्टोरी टाकली, मैत्रिणी टाकली, म्हणजे मी हार्दिकने टाकली, विवेक वगैरे, मोहित वगैरे सगळ्यांना आम्ही स्टोरी टाकायला लावलंय. बट तरी सुद्धा तो बहुतेक हैदराबाद गेला असावा. तिकडे तो आम्हाला खूप शॉरिटी होती तो तिकडे असेल. म्हटलं इकडेच असेल तो, पण नाही. आणि सर्व तिथले माणसं पण आम्ही बघितले, तिथे माणसं नाही. राहणारी तिथले जनता तेवढी काउंटिंग पण तेवढीच बनली की कोणाला तो अपहरण करून घेऊन गेलेला नाहीये. आणि त्याचं किडनॅपिंग होणं शक्य नाही काहीच. त्याच्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही तुमचं कोणी किडनॅपिंग करेल. त्याला दरवाजा पण आपल्याकडे घरांची साईज असते एवढी दरवाजाची, त्याच्यासाठी एवढा बनवलेला आहे. तुम्ही विचार करा, तो गाडीतही नाही बसणार. पण एवढं सांगू शकतो, माझ्या लिव्होवरती गेलेला आहे तो, होंडा लिव्होवरती 110 सीसीच्या लिव्होवरती, आणि त्याच्या वजनानुसार मला तरी हे नाही वाटत की तो 50 किलोमीटरच्या म्हणजे स्पीड पेक्षा जास्त जाऊ शकतो तो. तर तो हळूहळू कासवाच्या गतीने पुढं सरकतोय. बट काय सांगतात आतापर्यंत तो माझ्या मते तरी काय सांगतात त्यांनी एक गुन्हा केला, अजून दुसरी गाडी उचलली असेल, अजून एक गुन्हा केला असेल, काय सांगता येतं. तिसरा गुन्हा, चौथा गुन्हा, पाचवा गुन्हा करत 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 गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. काहीच खरंय, कधीही या गोष्टीचा तुम्ही विरोध नाही करू शकत. गुन्हेगार हा गुन्हेगारच असेल. छोटी चुकी असो का मोठी चुकी असो, चुकी असते, चुकीला माफी नाही. बरोबर. चुकीला कुठला की माफी सापडलं. द्यावी. पण तो आमचा मित्र म्हणून आम्ही सपोर्ट करणार त्याला. दर्शन, तू कितीही मोठा गुन्हा केला असला तरी मला फोन कर. रक्ताचे मित्र आहे तुझ्या आम्ही. रक्ताचे बघ, रक्ताचे मित्र आहोत. मी पहिली गोष्ट सांगायला गेलं तर त्याचा वॉन्टेड वाला फोटो जो तुम्हाला माहिती आहे, हा मी सगळीकडे सर्क्युलेट केलेला आहे. जुनं करू नवीनच आहे. दर्शन आमचा कॅमेरामॅन होता, पण दर्शन आज उपस्थित नाही. आणि हे त्याच्या काही फोटोज जे आम्ही तुम्हाला दाखवतोय स्क्रीनच्या, तुम्हाला सेंटर ह्या बाजूला दिसूनच जाईल. खूप हे, आणि हा फोटो डोप आल्यावर काय आमचा पाहून घ्या, मस्त आलेलं आहे खरंच. वेट झालेच तर सांगत असं आम्हाला अजून वेट करू. अजून वेट. तर हे आहे. अँड त्याची मेमरीज पण आमच्यासोबत खरंच खूप चांगली होती. हो, त्यांनी त्या माझी माझी गाडी तिने एकदा उचलून घेतली. माझ्या गाडीला डेंट पाडला त्याची होता. वॅगनवर उचलून घेतली होती. प्लस म्हणजे आम्हाला तेच वाटत ना की रिक्षा लागली तिरपी किंवा कोणती गाडी लागली आल्टो बिल्टो, तर आम्ही असं म्हणायचो की त्याचा आवाज द्यायला काय, आम्ही काय सांगतो रजात उतरायचा बाजूला सरकवायचा. गाडी आता 2 दिवसापूर्वीची घडामोड, आम्ही सीएनजी भरायला विल्लोळी साईड जात होतो. तर आम्ही दोघं एका माणसाला नडतोय, कारण तो कॉस्ट थोडा गाडीला कट मारून गेला, तर तो पण आमच्याशी नडतोय. पण दर्शनने तशी काच खाली केली. दर्शन जेव्हा त्याला बोलला, एक लुक दिला, फक्त एक लुक दिला, बोललो त्याने डायरेक्ट असं केलं गाईच, हात अक्षरशः हात सोडून त्याने असं केलं, जीव धोक्यात टाकून केलेलं आहे. आणि काही तुम्ही असं घरी करू नका, घरी हेल्मेट घाला, सिग्नल काही तोडू बिडू नका. आमची गोष्ट खूप वेगळी. आम्ही काही करू शकतो. सिग्नल तुम्ही पाळा, आम्ही सिग्नल तोडू शकतो. आमचा थोडा वेगळा विषय. गलीज गँगचे मेंबर आहेत आम्ही. गलीज गँग मध्ये जॉईन होण्यासाठी तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबा गाईज. एन्जॉय युवा संघटनेचे अध्यक्ष मैत्रेय चव्हाण आणि युवा संघटनेचे अध्यक्ष हार्दिक आहे आमचं उपस्थित आहे. आणि न काही धार्जिनी अध्यक्ष इथं उपस्थित नाही. त्यांचं आपण हे केलेलं आहे की त्यांना कोणतीच गोष्ट धार्जिन नाही. त्यांचे अध्यक्ष दर्शन पाटील आज इथं आपल्याला उपस्थित नाही. खूप दुःखद घडी. मला खेद होतो या सांगताना, खेद होतोय मला सांगताना. आणि मला फार वाईट वाटतंय
की हे कॉल आज घडलेलं आहे. पसरतंय आमचं. तुम्हाला खरं सांगायला गेलं, तुम्हाला जर दर्शन कुठे भेटला तर कृपया करून आम्हाला तुम्ही संपर्क कॉन्टॅक्ट करा. करा. कमेंट बॉक्स मध्ये तुमचा नंबर टाका, तुमची इंस्टाग्राम आयडी टाका, अजून जे पण टाकतील ते टाका. इंस्टाग्रामचा पासवर्ड टाका, म्हणजे टाका. आम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू. बरोबर आहे. अँड फॅन पेज असेल तरी टाकू शकतो त्याच्यावर. काही पण टाकू म्हणजे तर गाईज मी आता माझे 2 शब्द इथेच संपवतो आणि UIBB संघटनेचे अध्यक्ष हार्दिक आहेत आणि एन्जॉय संघटनेचे अध्यक्ष मैत्रेय चव्हाण तर आम्ही इथंच तुमची भेट घेतो आणि रजा घेतो. रजा घेतो. चला गाईज भेटूया. चला गाईज बाय बाय.